पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करत गांजाची साठवणूक करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक पालघर यतीश देशमुख यांनी अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या सक्त सूचनांनुसार पालघर जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने मोहीम राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने तलासरी पोलीस ठाणे हद्दीत 3 फेब्रुवारी 2026 रोजी तलासरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आमगाव चौकी हद्दीतील मौजे संभा येथील इराणी फार्म वाडीमध्ये एका व्यक्तीने गांजा विक्रीसाठी साठवून ठेवलाय. ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पालघर यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक अजय गोरड तलासरी पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाई दरम्यान त्या घरातून फिकट तपकिरी रंगाचा पाने, फुले, काड्या व बिया असलेला उग्र वास येणारा गांजा सदृश वनस्पती मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन 2.96 किलोग्रॅम इतके आहे. या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 28/2026 नुसार NDPS कायदा 1985 चे कलम 8 20 ब अन्वये दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यात आरोपी मोहम्मद चंगेज हाजी अब्दुल रऊफ शेख उर्फ मोइनुद्दीन रऊफ शेख वय 36 वर्ष राहणार फॉरेस्ट ऑफिसच्या बाजूला संजान तालुका उंबरगाव जिल्हा वलसाड, तर दुसरा आरोपी अतिश गणेश कुंबरे वय 28 वर्ष राहणार स्वप्नलोक माणिक अपार्टमेंट उंबरगाव जिल्हा वलसाड यांना 4 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे तलासरी पोलीस ठाणे करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक पालघर विनायक नरळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग अतिरिक्त कार्यभार डहाणू विभागाचे विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जयराम उमतोल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरामन कोटरे, पोलीस हवालदार प्रमोद पाटील, रवींद्र भगत, पोलीस नाईक देवा कडू, सदू भेसकर तसेच फॉरेन्सिक पथकाचे अधिकारी व अंमलदार सहभागी होते. पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील ही कारवाई पुढेही अधिक तीव्र केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलाय. द पोलीस न्यूज, अशरफ खान, तलासरी.